महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेचं दैवत सद्गुरू शंकर महाराज मठामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले। सगळ्या भक्तांना खूप आनंद झाला आणि बरोबरीनेच शंकर महाराजांचे भक्त राजेंद्र आबा शिळीमकर यांचं जे मंडळ आहे सद्गुरू शंकर महाराज सेवा मंडळ या गणपतीच्या आरतीलाही आले आणि गणपतीच्या आरतीनंतर त्या ठिकाणी शंकर महाराजांच्या भेटीला आले, दर्शनाला आले। सगळ्या भक्तांना खूप आनंद झाला आहे। शंकर महाराज यांच्या वतीने शंकर महाराजांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्राचं भलं हो एवढीच शंकर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो। आमचं दैवत असलेलं श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि आमच्या परिवाराची सर्वांची इच्छा होती की आमचं राजकीय नेतृत्व श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या समाधी स्थळास येऊन महाराजांचं दर्शन घ्यावं आणि आमच्या श्री सद्गुरू शंकर महाराज सेवा मंडळाची त्यांनी आरती मनोभावी आरती करावी अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती। ती आज आमच्या खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आणि सध्या विधानसभेचं राजकीय वातावरण चालू असताना आमच्या नेत्यानं पुणे शहरात येऊन सर्व कार्यकर्त्यांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। मी खरं तर अशा जमिनीवरच्या नेत्याला लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुम्ही आता बोलल्याप्रमाणे आम्ही विधानसभेच्या वातावरणामध्ये आम्ही कार्यकर्ते असल्यामुळे साहजिकच आहे की आम्ही विधानसभेला इच्छुक असणं कार्यकर्ता हा प्रत्येकाची अपेक्षा असते की आपण ज्या उद्देशानं ज्या सामाजिक कार्य करतो अनेक वर्ष कार्य करत असल्यानंतर अशी आशा असते की आपण कुठल्या तरी पुढच्या पायरीवर जावं आणि समाजाचं हित करावं आणि समाजाचं कार्य करावं अशा पद्धतीचं मी या विधानसभेला इच्छुक असल्यानं सगळीकडे आपण बोलल्याप्रमाणे बॅनर दिसतात आणि वातावरणही तशा पद्धतीचं आम्ही केलेलं आहे। सर्व गणेश मंडळांना आम्ही भेटी दिल्यात। आज खरं तर आमचं नेतृत्व या सद्गुरू शंकर महाराज सेवा मंडळाला येऊन महाआरती केली त्याबद्दल आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक असं आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो।